नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात मराठी भूमी। आज संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात अत्यंत महत्त्वाची आणि निर्णायक घडामोड घडली आहे। ही घडामोड केवळ एक नियमित न्यायालयीन प्रक्रिया नाही, तर एका अतिशय गंभीर, धक्कादायक आणि समाजाला हादरवून टाकणाऱ्या प्रकरणात न्यायाच्या दिशेने टाकलेलं मोठं पाऊल आहे। बीड जिल्ह्यातील मासंजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं दुर्दैवी प्रकरण आज पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलं आहे। कारण आज बीडच्या जिल्हा विशेष सत्र न्यायालयात या खटल्याची अत्यंत महत्त्वाची सुनावणी पार पडली आणि या सुनावणीत घेतलेल्या निर्णयांमुळे या प्रकरणाला आता खऱ्या अर्थानं गती मिळणार असल्याचं स्पष्ट झालं आहे। न्यायालय परिसरात तणावपूर्ण वातावरण। मित्रांनो, सकाळपासूनच न्यायालय परिसरात अत्यंत गंभीर आणि तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळत होतं। एकीकडे पीडित कुटुंबीय न्यायाच्या आशेने डोळे लावून बसले होते, तर दुसरीकडे आरोपींच्या बाजूचे वकील आणि कायदेशीर हालचालींमुळे कोर्ट परिसरात मोठी धावपळ सुरू होती। सुनावणीला सुरुवात होताच न्यायाधीशांनी सर्व आरोपींना त्यांच्या नावाने हाक मारून कटघऱ्यात उभं केलं आणि त्यांच्यावर ठेवण्यात आलेले अत्यंत गंभीर कायदेशीर आरोप एक एक करून वाचून दाखवले। याच क्षणी न्यायालयात एक प्रकारची भयाण शांतता पसरली। आजवर का लांबत गेला खटला? मित्रांनो, या आधीच्या अनेक सुनावण्यांमध्ये विविध तांत्रिक कारणांमुळे दोषारोप निश्चितीची प्रक्रिया वारंवार पुढे ढकलली जात होती। कधी नवीन अर्ज दाखल केले जात होते, कधी कागदपत्रांच्या प्रती मिळाल्या नसल्याचं कारण दिलं जात होतं, तर कधी वकील बदल, पुराव्यांच्या मूळ प्रतींची मागणी, अशा कारणांमुळे हा खटला बराच काळ लांबत गेला होता। मात्र आज न्यायालयाचा सूर पूर्णपणे बदललेला दिसून आला। न्यायाधीशांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की या प्रकरणाला आधीच खूप विलंब झाला आहे आणि आता कोणताही अनावश्यक विलंब सहन केला जाणार नाही। आरोप निश्चिती वजा खटल्याला वेग। याच पार्श्वभूमीवर आज सर्व आरोपींवर अधिकृतपणे दोषारोप निश्चित करण्यात आले। विशेष म्हणजे मुख्य आरोपी वाल्मिक कराड याच्यासह इतर आरोपींनाही न्यायाधीशांनी थेट प्रश्न विचारले। या थेट प्रश्नोत्तरांमुळेच आजची सुनावणी अत्यंत निर्णायक आणि महत्त्वाची ठरली। सरकारी पक्षाचा ठोस युक्तिवाद। सरकारी पक्षाकडून ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी न्यायालयीन सुनावणीत अत्यंत ठाम आणि प्रभावी भूमिका मांडली। ते म्हणाले की संतोष देशमुख यांच्यावर झालेला हल्ला हा अचानक घडलेला प्रकार नसून तो पूर्णपणे नियोजनबद्ध आणि संघटित कटाचा भाग आहे। फक्त आर्थिक अडथळा निर्माण झाला म्हणूनच हे भयंकर कृत्य करण्यात आलं आणि यामागचा हेतू फक्त एका व्यक्तीला संपवणं नव्हता, तर संपूर्ण परिसरात आपलं वर्चस्व निर्माण करणं हा होता, असा गंभीर दावा त्यांनी पुराव्यानिशी केला। या युक्तिवादानंतर न्यायालयात उपस्थित असलेले अनेक जण स्तब्ध झाले। बचाव पक्षाची मागणी आणि कोर्टाची भूमिका। दरम्यान प्रतीक घुले याच्या वकिलांनी पुराव्यांचा सखोल अभ्यास करण्यासाठी पुन्हा वेळ देण्याची मागणी केली। मात्र सरकारी पक्षाने याला तीव्र विरोध केला आणि न्यायालयाला सांगितलं की संबंधित डिजिटल पुरावे तांत्रिक तपासणीखाली आहेत आणि आवश्यक ते पुरावे कायदेशीर प्रक्रियेनुसार दिले जातील। न्यायाधीशांनी मध्यम मार्ग स्वीकारत डेटा उपलब्ध होताच तपासासाठी देण्याचे आदेश दिले, पण त्याच वेळी स्पष्ट इशारा दिला की या कारणावरून सुनावणी पुढे ढकलली जाणार नाही। सर्वात निर्णायक क्षण। यानंतर न्यायालयातील सर्वात महत्त्वाचा टप्पा सुरू झाला, आरोप वाचन आणि थेट विचारणा। न्यायाधीशांनी अत्यंत गंभीर स्वरात आरोपींना विचारलं की तुमच्यावर खंडणी, अपहरण, जीवघेणा हल्ला आणि मकोका अंतर्गत संघटित गुन्हेगारीचे आरोप आहेत। हे आरोप तुम्हाला मान्य आहेत का? काही क्षण न्यायालयात पूर्ण शांतता होती। मुख्य आरोपी वाल्मिक कराड उभा राहिला आणि त्याने स्पष्टपणे उत्तर दिलं, मला हे आरोप मान्य नाहीत। राजकीय द्वेषातून आपल्याला गोवण्यात आल्याचा दावा त्याने केला, ज्यामुळे कोर्टात पुन्हा एकदा खळबळ उडाली। पुढील वाटचाल। यानंतर न्यायाधीशांनी पुढील सुनावणीची तारीख जाहीर करत हा खटला आता वेगाने चालवला जाईल असं स्पष्ट केलं। आजची सुनावणी संपली, पण या काही मिनिटांच्या घडामोडींनी संपूर्ण प्रकरणाला एक निर्णायक वळण दिलं आहे। न्यायाची आशा। मित्रांनो, संतोष देशमुख यांचा मृत्यू फक्त एका कुटुंबाचं नुकसान नव्हतं, तर संपूर्ण समाजाला हादरवणारी घटना होती। आज आरोप निश्चिती झाल्यामुळे पीडित कुटुंबाच्या मनात न्यायाची आशा पुन्हा एकदा निर्माण झाली आहे। खरी कसोटी आता सुरू होणार आहे। पुरावे, साक्षीदार आणि उलटत तपासणी यातून सत्य समोर येणार आहे। शेवटचं आवाहन। या प्रकरणातील प्रत्येक छोटी मोठी घडामोड सर्वात आधी जाणून घेण्यासाठी मराठी भूमी सोबत जोडून राहा। तुम्हाला काय वाटतं? या खटल्याचा निकाल किती लवकर लागेल? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।